प्रेक्षकांनो, ॲज आय एक्सपेक्टेड मला वाटलंच ही मिहिका त्या मिहिरलाच बोलेल आणि तिने तेच केलं. मिहिरलाच खोटं ठरवलं की लकी खोटं बोलत नाही आहे. तू कुठे होतास रे माझ्या साथ द्यायच्या क्षणाला? तेव्हा तू सगळ्यांसमोर माझा हात धरायला हवा होतास, तेव्हा तर धरला नाहीस. आणि आज या लकीला का दोष देतोयस? त्यांनी काहीही केलं नसणार आहे, तूच खोटं बोलतोयस असं म्हणून ती निघून गेली आहे तिथून. पण लकीला जे हवं होतं ते त्याने साध्य केलं आहे असं दिसतंय तरी त्याच्या चेहऱ्यावरनं. इकडे ही मुक्ता मिहिकाला विचारतीये पार्टी कशी होती. त्यावरती मिहिका तिला काहीही सांगत नाही आणि फक्त म्हणते तू असायला हवी होतीस तिथे. अगं म्हणजे ताई, तुला माहिती आहे का त्या पार्टीमध्ये सावनीसुद्धा येणार होती. आता ही मुक्ता म्हणते की अगं मी आज खूप खुश आहे, तू आम्रखंड खाशील का? मी खाणार आहे. मिहिका म्हणते काय गं एवढी खुश का आहेस? तेव्हा मुक्ता सांगते सईचा फोन आला होता आणि ती खूप आनंदात होती. पण बघ न गं लेकरू तिकडे जाऊनही एकटं आहे. मला वाटलं होतं आईच्या कुशीत झोपेल ती, पण कसलं काय, इथे तरी तिच्या भोवती माणसं होते पण तिथे कोणीच नाही. मिहिका म्हणते अगं कसली आई आणि कसलं काय, ती तर फक्त पार्ट्या करतच फिरते. इकडे या इंद्राताई लकीला मलमपट्टी करत केवढं मारलं माझ्या लकीला मिहिरने, एवढं कुठे मारत असतात का? पण आता त्या लकीचे वडील म्हणतात की मारायलाच पाहिजे, नक्कीच याने काहीतरी केलं असणार आहे. पण इंद्राताई म्हणतात बाप आहात का दुश्मन, तुम्हाला काही काळजीच नाही आहे पोराची, केवढं लागलंय पोराला. सागर येऊन लकीला विचारपूस करतो काय रे कसं काय मारलं तुला मिहिरने? आणि मग हा काहीतरी थातूर मातूर कारण म्हणजे ऑब्व्हियसली खोटं बोलतो की त्या मिहिकाची मी मदत करत होतो पण त्याने मलाच मारलं. पण सागरने सोक्षमोक्ष करायसाठी मिहिरला लगेच फोन करून बोलावून घेतलंय. मुक्ताला जेव्हा कळतं की सावनी पार्ट्या करत फिरतीये तेव्हा तिला खूप वाईट वाटतं. मिहिका म्हणते की ती बाई तिकडे येणार होती अगं रात्री पार्टीला, 2-3 पार्ट्या केल्या तिने रात्री. ही श्रीमंत माणसं काय नुसती पार्ट्याच करत फिरतात का गं ताई? मुक्ता म्हणते मला कळत नाहीये गं, मी सईला तिकडे पाठवून चूक केली असेल का? म्हणजे बघ ना इकडे तरी ती खूप माणसांमध्ये होती सई, पण तिकडे गेल्यावर एकटी आहे. मिहिका म्हणते ताई तुला किती काळजी वाटते तिची, पण सगळ्या आया सारख्या नसतात ग, ती तशी नाही आहे तिची आई. तर आता इकडे सागरने मिहिरला सगळी विचारपूस केली आहे आणि सागर म्हणतोय का केलंस तू हे सगळं असं? तो मदतच करत होता ना लकी मिहिकाची. तेव्हा हा मिहिर म्हणतो अरे नाही भाई तो मदत नव्हता करत, मदतच्या नावाखाली त्याने काय केलंय तुला माहिती नाही आहे. सागर म्हणतो नाण्याच्या 2 बाजू असतात, तुझी बाजू मला ऐकायची आहे, खरं खरं सांग काय झालं? आणि मिहिरने सगळं डिटेल सांगितलंय की तो कशाप्रकारे मुद्दाम ज्यूस सांडलं त्याने मिहिकाच्या ड्रेसवर आणि होलमधनं तिला कपडे बदलताना बघत होता. आता हे ऐकून सागर खूप संतापतो आणि मिहिर म्हणतो तुला जी शिक्षा करायची असेल ती कर मला आता. पण सागर आता लकीला उठवतो जाऊन अर्ध्या रात्री आणि इंद्राताईला आणि त्याच्या वडिलांना सुद्धा बोलवतो. इंद्राताईंना म्हणतो बघ तुझ्या लेकराला मारलं ना मिहिरने, लकी बिंदास बोल काय केलं होतंस तू आणि ह्याने तुला का मारलं? तुझा भाऊ आहे ना तुझ्या पाठीशी, कशाला घाबरतो? हिम्मत कशी झाली मिहिरची तुला मारायला? इंद्राताई म्हणतात हो बरोबर आहे तुझं. हा लकी पुन्हा धडधडीत खोटं बोलतो अरे मी त्या मिहिकाची मदत करत होतो, ज्यूस सांडलं तर ह्याने मला धक्का मारला मुद्दाम तिथे आणि मलाच ओरडायला लागला. आता सागर मात्र साडकन त्याच्या कानाखाली हाणतो. इंद्राताई म्हणतात अरे का मारतोयस लकीला? सागर चिडतो आणि म्हणतो मदतीच्या नावाखाली तुझं लेकरू पोरींना कपडे बदलताना बघतंय, बघ तुझ्या लेकराची किती मजल गेली आहे. लकी शेवटचं सांगतोय तुला बायकांचा रिस्पेक्ट करायला शिक. पण इंद्राताई म्हणतात अरे असं काय करतो सागर, वय त्याचं. सागर आता इंद्राताईंवर चिडतो आणि म्हणतो आई मुलींना रिस्पेक्ट द्यायचा असतो, असं मुलींची छेड काढण्याचं मुलींचा अपमान करण्याचं वय कुठलंच नसतं. मुलींना रिस्पेक्ट द्यायचा आदर द्यायचा, पण हा तर सगळ्यांच्या पलीकडे गेलाय. हे बघ लकी शेवटचं सांगतोय तुला, आणखीनही समजून सांगायच्या बऱ्याच पद्धती आहेत माझ्याकडे, पण आज वाचलायस तू, यापुढे असं जर केलंस ना तर याद राख मिहिरला मी पहिल्यापासून ओळखतो, तो कसा आहे ना हे मला चांगलं माहिती आहे आणि तू कसा आहे ना तेही मला माहिती आहे. आता जर पुढे असं वागलास ना तर बघ. आता मिहिरला खुन्नस देत असतो लकी. सागर तिथून निघून जातो. पण इंद्राताईंना त्यांचे मिस्टर बोलतात की बघ अतिविश्वास आहे ना तुझा या पोरावरती, काय करून ठेवलंय बघ. मी म्हणत होतो यानेच काहीतरी नक्की केलं असणार आहे, पण तुझा विश्वास मात्र तुझ्या पोरावरच आहे, काय बोलावं आणि काय नाही. आता असं म्हणून ते निघून गेलेत तिथून. पण इंद्राताईंनी बिचाऱ्यांनी मात्र मान खाली घातली आहे. पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो की सकाळी सकाळी पेपरवाला आलाय आणि सागरला आणि मुक्ताला पेपर देत असतो तो आणि मुक्ताला म्हणत असतो ताई तुमचं बिल राहिलंय. मुक्ता म्हणते दे आणून मी लगेच पैसे देते तुला. आता सागरलाही विचारतोय तो साहेब तुमचा फोटो आलाय पेपरमध्ये, मला माहितीच नव्हतं एवढे मोठे सेलिब्रिटी इथे राहतात ते, बघा बघा तुमचा फोटो आलाय. आणि त्याने पेपरमधली हेडिंग मोठ्याने वाचून दाखवली आहे. सागर कोळी एवढे मोठे CEO
हे चांगले आदर्श वडील नाही आहेत असं काहीतरी हेडिंग आहे. मुक्ता म्हणते आम्ही काही सेलिब्रिटी वगैरे नाही आहोत आणि कुठल्या पेपरमध्ये बातमी आली आहे. मुक्ताने पण ती बघितली आहे आणि ह्या माणसाने पुन्हा एकदा मोठ्याने वाचून दाखवली आहे. त्यामुळे आता सागर आणि मुक्ता दोघे एकमेकांना खुन्नस देत आहे, बाकी काही नाही आहे. असो, पण आता तो पेपरवाला बिल घ्यायला येतो तेव्हा मुक्ता म्हणते माझ्याकडे नाही आहेत सुटे पैसे, उद्या घेऊन जा. आणि सागर आणि मुक्ता दोघंही एकमेकांच्या तोंडावर दरवाजा खाड खाड आपटतात. बस एवढंच दाखवलं आहे त्यांनी हे. आणि पुढे आपण बघतोय की ती जी सावनी आहे ती सकाळी खूप लेट उठते, त्यामुळे तो हर्षवर्धन तिला उठवायला येतो. हे पार्टी गर्ल, उठ ना लवकर, किती उशीर झालाय, काय लेझी आहेस ग, मी जर असतो तुझ्या जागी तर एव्हाना कोर्टात पोहोचलो पण असतो. आज तुझी कोर्टाची हिअरिंग आहे ना शेवटची. त्यावर सावनी म्हणते अरे हो की, विसरलेच मी. हर्षवर्धन म्हणतो असं कसं विसरलीस तू, किती महत्त्वाचा दिवस आहे आज, तुझी कायमची सुटका होणार आहे त्या नात्यातनं. आणि हे बघ खूप महत्त्वाची आहे आपल्याला त्या सईची कस्टडी, लक्षात ठेव, तिला आवरायला सांग. ती म्हणते सईला कशाला न्यायचं आहे. हर्षवर्धन म्हणतो अगं त्या सागरला हरवायचं असेल ना तर सईची कस्टडी आपल्याला महत्त्वाची आहे, ती आपल्याला घ्यावीच लागेल, खूप महत्त्वाची आहे. तेव्हा ही म्हणते हो आय नो सई ना. तेव्हा तो हर्षवर्धन म्हणतो सई नाही, सईची कस्टडी. आणि थोडंसं खटकतं आहे या सावनीला, पण तरीसुद्धा ती काहीच रिप्लाय देत नाही. आणि तो हर्षवर्धन म्हणतो चल आवर लवकर आणि सांग तिला आवरायला. आणि मग ती अंथरुणात पडल्याच म्हणते माई सईला आवरायला घ्या बरं. पण प्रेक्षकांनो इकडे इंद्राताईंनी ती बातमी वाचली आणि त्या खूप चिडतात आणि तो पेपर जाळायला लागतात. इंद्राताईंचे मिस्टर म्हणतात अगं असं काय करतेयस, हा पेपर जाळून काय उपयोग आहे, अख्ख्या गावभर बातमी झाली असेल आता, हे सगळं करण्याचा काही उपयोग नाही आहे इंद्रा. पण इंद्राताई म्हणतात माझ्या सागरला हे सगळं कळू देऊ नका हो, त्याला फार वाईट वाटत असेल. तेवढ्यात तिथे सागर येतो आणि त्या विचारतात काय झालं सागर, कुठे निघालायस. सागर म्हणतो आई कोर्टात चाललो आहे, आज सगळं शेवटचं आहे, संपवूनच टाकतो सगळं. पण इंद्राताई खूप भावनिक होतात आणि म्हणतात सागर मला येऊ दे रे तुझ्याबरोबर, मला कळतंय बाळा तुझ्या आतमध्ये धगधगता निखारा आहे, तू कोणाला दाखवत नाहीस आणि कोणाला कळूही देत नाहीस, पण येऊ दे रे आईला सोबत, असं करू नकोस. सागरच्या वडिलांना पण कळतंय की त्याला त्रास होतोय, पण मिहीर तिथे येऊन इंद्राताईंना समजवतो तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी भाईच्या सोबत राहील कायम. इंद्राताई त्यांची खंत व्यक्त करतात बराच वेळ की सईसाठी तू खूप काही केलं आहेस, मला माहिती आहे सई जवळ नाही आहे तर तुला त्रास होतोय वगैरे वगैरे. पण मिहीर त्यांना समजवतो आणि म्हणतो काळजी करू नका मी आहे. इंद्राताई म्हणतात पोहोचल्यावर फोन करा रे पोरांनो. आणि तो लकी तिथे अशा पद्धतीने उभा दाखवला. आता तो काहीतरी कटकारस्थान करतो की काय ते माहीत नाही आहे. पण आता कोर्टात गेल्यानंतर तो मिहीर समजवतो सागरला की भाई तू ना जरा टेन्शन घेऊ नकोस आणि हायपर होऊ नकोस. सईसुद्धा तिथे पोहोचली आहे आणि खूप भांबावलेली असते सई. सागर तिला बघतो आणि खूप चिडतो त्या सावनीवर, हिचं डोकं ठिकाण्यावर आहे का, एवढूशा पोरीला कोणी कोर्टात आणतं का मिहीर. मिहीर म्हणतो हे बघ दादा तू ना शांत राहा, फक्त तू काहीच मूव करू नकोस, त्यांना ना हेच हवं आहे तू हायपर व्हावा म्हणून आणि आपली विकेट जाईल रे. आणि ही सावनी त्या माईंना म्हणते माई तुम्ही इथेच उभं राहा, मी आतमध्ये गेले की आवाज देते सईला. आता त्या माई सईला घेऊन तिथेच बसलेल्या असतात. सई बिचारी खूप भांबवलेली असते आणि सागरचा जीव सईसाठी वर खाली होत असतो. आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय सईने सागरला बघितलंय आणि ती पप्पा म्हणून आवाज देते, पण सागरला तिथे तिच्याशी बोलायचं असतं, पण मुद्दाम सावनीमध्ये येते आणि नाही बोलू देत. सावनी त्या माईला म्हणते की माई आता थोड्याच वेळात सईला बोलावणं येईल आतमधनं, तेव्हा तिला घेऊन या आतमध्ये. सई खूप भांबावून गेलेली असते आणि म्हणून ती मुक्ताला कॉल करते आणि म्हणते मुक्ता आंटी तुला माहिती आहे का, मला इथे नाही राहायचं आहे, मला इथे आजी नाही आहे, आजोबा नाही आहे, लकी काका नाही आहे गोष्ट सांगायला, तू पण नाही आहेस, मला तिकडे यायचं आहे. मुक्ता म्हणते सई तू कुठेस बाळा. मग सई तिला सांगते की मी कोर्टात आहे आणि मग मात्र मुक्ताचे धाबे दणाणतात. आता मुक्ता पुढे काय मुवमेंट घेईल, सईला सागरकडे परत आणेल, सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. प्रेमाची गोष्ट या मालिकेचा डेली रिव्ह्यू आपल्या चॅनलवर. सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.